शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावाला वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सर्वपापस्य अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोधपनम् एतं बुद्धानुशासनं साधु साधु साधु। कैलासजी भोईसवार जी कंपनीमध्ये हे सिनियर टेक्निकल ॲडवायझर होते कतार, यांचं स्वागत महेंद्र भांगे आमचे महत्त्वाचे कार्यकर्ता म्हणजे महेंद्र भांगे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करण्यात यावं। अविनाशजी फुलझेले साहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बहुजनांच्या महानायकांना त्रिवार अभिवादन करतो। यूपीएससी, एपीएससी आणि अन्य स्पर्धा परीक्षा यामध्ये ज्या आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले त्यांच्या सत्कारार्थ आजचा हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विद्यार्थी मंच या नव्यानं स्थापन झालेल्या यूपीएससी, ॲडव्होकेट शांताराम मोरे यूपीएससी आणि ॲडव्होकेट पल्लवी काळे या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी आज आपण या 5 लोकांचा सत्कार करत आहोत ना, आपल्याला 50 लोकांचा सत्कार करण्याची संधी मिळाली पाहिजे। तर ही आज काळाची गरज आहे। आपण ज्या सर्व्हिसमध्ये आता जाणार आहोत त्या सर्व्हिसमध्ये खूप चॅलेंजेस आहेत, खूप स्कोप आहे काम करायला, समाजसेवा करायला। पण जेवढा या सर्व्हिसेसमध्ये मान सन्मान आहे, नोकरीमध्ये खूप जास्त मान मराठा आहे, सगळं आहे, पैसा पण आहे, ते आराम ऐश्वर्य सगळं आहे, पण चॅलेंजेस पण खूप आहे। तुम्हाला खूप अडचणीला सामोरं जावं लागणार आहे। तुमच्यासोबत जातीभेद होणार आहे, तुमच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होणार आहे, तुम्हाला अनेक ठिकाणी अडवलं जाणार आहे, तुम्हाला अनेक ठिकाणी इतर लोकांना चान्स मिळतो, आपल्याला का मिळत नाही, आपण त्याच सर्व्हिस मध्ये आहोत असंही वाटेल। त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला याच्यामुळे सामना करावा लागणार आहे। त्यामुळे आपण म्हणतो तेवढं सोपं नाही, खूप कठीण आहे ते, आणि याच्यापुढे हे सर्व चॅलेंजेस तुम्हाला येणारे 35-40 वर्ष तुम्हाला ते पार करत आपली सर्व्हिस मध्ये आपली सेवा पूर्ण करायची।
मी तर एक पाऊल पुढे जाईल असं म्हणेल की करिअरमध्ये IAS IPS किंवा क्लास 1 क्लास 2 आणि सर्व ज्या सर्व्हिसेस आहेत, तर हे एक उच्च शिखर आहे जे आपण गाठायला पाहिजे. आपण गाठलंय, चांगली गोष्ट आहे, पण हे अंतिम नाही. त्याच्याही पुढे एक चॅलेंज आहे. ती चॅलेंज म्हणूनच मी VRS मधून म्हणजे IAS मधून VRS घेतली. स्वेच्छानिवृत्ती घेऊन मी राजकारणात आलो. आता मी राजकारणात आहे. हे शेवटचं करिअर आहे. त्या करिअरकडे लक्ष ठेवा. या ठिकाणी सांगायला वेळ नाही, त्याच्यामुळे मी फक्त सूचित करतो की तुम्ही सर्वांनी आपलं IAS IPS सर्व करिअर झाल्यानंतर आता मला राजकारणाशी काही घेणं देणं नाही आहे आणि मी आता शांतपणे रिटायर्ड लाईफ जगतो असं कृपा करून कोणी म्हणू नये. कारण राजकारणामध्ये जाऊन तिथे आपण यश संपादन करणं हेच आपलं अंतिम करिअर असलं पाहिजे. एवढंच मला सांगायचं. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. प्रमुख अतिथी आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय किशोर गजबे सर, डॉक्टर रवींद्रजी फुलझेले, इंजिनियर कैलासजी घोडेस्वार, या ठिकाणी ज्यांचा सत्कार झाला किंवा होणार असेल, मी थोडा उशीर आलो, तर ऐश्वर्या उके UPSC मध्ये यशस्वी झाले, चिन्मय बनसोड, शुभांगी डोंगर दिवेश, ॲडव्होकेट शांताराम मोरे, ॲडव्होकेट पल्लवी गाडे, आणि विशेष सत्कार होणार आहे ते माननीय अनिलजी नगरारे आणि किशोर बिर्ला, या दोघांना पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार 2024 मिळालेला आहे. मी समाज कल्याणला कमिशनर होतो तेव्हा साहेब सचिव होते, त्यामुळे समाज कल्याणचा त्यावेळेचा दलित मित्र पुरस्कार, आता त्याचं नाव बदललं, तर पुरस्कार कसे मिळतात ते आम्हाला फार जवळून माहित आहे. पण या 2 व्यक्तींना मिळाला, हे चांगले व्यक्ती आहेत समाजामध्ये, आणि त्यामुळे त्यांचा आपण म्हणजे त्या नावच बाबासाहेब आंबेडकर भूषण समाज भूषण पुरस्कार आहे. हॅलो, मी संतोष सुखदेवीची थोडक्यात गोष्टी सांगतो, जो IAS ऑफिसर लय उभे. संतोष सुखदेव उके यांची कन्या ऐश्वर्या उके यांच्या या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. मी अशी विनंती करतो घोडेस्वार साहेबांना की त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ 2 शील्ड मानचिन्ह देऊन त्यांच्या भव्य सत्कार करण्यात आला. जोरदार टाळ्यांनी ऐश्वर्या उके यांचा स्वागत करीत आहोत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. स्टेजवर येऊन जा. स्टेजवर इतका मोठा सत्कार आहे तर असं नाही. ऐश्वर्या उके आमच्या उत्तर नागपूरची एक कन्या आहे. आपण स्वागत करणार आहे. महेंद्र भांगे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2024 यांना प्रदान केलेला आहे. महेंद्र भांगे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या स्वागत परीक्षेमध्ये पास झालेली आहे. तिने आपला अनुभव कथन करावा. ऐश्वर्या उके. तो सबसे पहले तो सबको नमो बुद्धाय और जय भीम। आज मदर्स डे, इंटरनेशनल मदर्स डे है, तो एक नहीं मुझे 3 मदर्स याद आ रही हैं। पहले तो मेरी खुद की माँ कल्पना उके, दूसरी रमाई और तीसरी सावित्रीबाई फुले।
तो मेरे पेरेंट्स ने कभी एक बार भी मुझे ऐसे ये नहीं किया कि जॉब कर रही, उम्र बढ़ रही है या पैसे कमाने हैं। तो ये उनके अनकंडीशनल सपोर्ट की वजह से ही है जो भी आज मेरे पास सक्सेस है। तो उनको तो थैंक यू करना चाहिए। अब मेरा ये जो प्रिपरेशन रहा है उसमें सबसे इम्पोर्टेंट रोल बुद्धिज़्म का रहा है, क्योंकि मैंने बुद्धिज़्म को अपने एक लाइफस्टाइल बनाया। तो ये जो आर्य अष्टांगिक मार्ग है, 8 फोल्ड पाथ, जैसे राइट माइंडफुलनेस, राइट व्यू, राइट इंटेंशन, राइट स्पीच, राइट एक्शन, राइट लाइवलीहुड, राइट एफर्ट एंड राइट कॉन्सेंट्रेशन, इसके जिसका हर एक जो एस्पेक्ट होता है इसको मैंने अपनी यूपीएससी की जर्नी से जोड़ा। जैसे ये होगा राइट एफर्ट, तो जितना ऑप्टिमल एफर्ट रिक्वायर्ड है एग्जाम क्रैक करने के लिए, मुझे उसकी प्रेरणा वहाँ से मिली। या फिर हो गया राइट इंटेंशन, तो मैंने हमेशा फोकस दिया कि मेरा पर्पस क्या है यूपीएससी करने के पीछे। तो एक हमेशा से, क्योंकि मैं बाबा साहेब का लिटरेचर पढ़ते हुए एक नेचुरल था वो घर पे, एक धम्मों का माहौल था मेरे घर पे, तो एक नेचुरल इंक्लिनेशन मेरा सर्विंग द पब्लिक एंड गिविंग बैक टू द सोसाइटी, जैसे सब लोगों ने बोला, वो एक नेचुरल इंक्लिनेशन उसकी वजह से रहा है। तो यही मेरा रीज़न था यूपीएससी चूज़ करने के लिए। तो आज मुझे मिला है, तो ये सिर्फ मेरा सक्सेस नहीं है, ये जितने भी जो एस्पायर कर रहे हैं कि आगे कुछ करना है लाइफ में या अपनी कम्युनिटी को रिप्रेजेंट करना है, ये उन सबका सक्सेस है। क्योंकि मैं हमेशा एक चीज़ बोलती हूँ, जब मैं इंटरव्यू में गई थी सर, मैंने बहुत ज़्यादा प्रिपरेशन किया। उस दौरान मेरे पापा आईसीयू में थे, 1 महीना पहले जस्ट इंटरव्यू के लिए। तो उस टाइम मैं हॉस्पिटल में बुक्स लेके जाके पढ़ती थी, क्योंकि एक चीज़ एट द बैक ऑफ माई माइंड हमेशा रहती थी, आई एम नॉट जस्ट रिप्रेजेंटिंग माई सेल्फ, आई एम रिप्रेजेंटिंग माई एंटायर बुद्धिस्ट कम्युनिटी। तो यही है कि मुझे और भी मतलब जितने भी डिग्नेटरीज यहाँ पे है, सबको मुझसे ज़्यादा एक्सपीरियंस है, नॉलेज है, तो उनसे काफ़ी कुछ सीखना है, कैसे बात करनी है, कैसे पब्लिक स्पीकिंग सीखनी है, और पढ़ाई भी बहुत करनी है। तो आई एम लुकिंग फॉरवर्ड टू दिस न्यू एक्सपीरियंस एंड थैंक यू फॉर दिस अपॉर्चुनिटी एंड ये प्रोग्राम के लिए भी थैंक यू। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा मंच यांचे मी आभार व्यक्त करतो, ज्यांनी मला इथे येण्याला म्हणजे बोलवलं आणि मला सत्कार केला, त्याचे मी आभार व्यक्त करतो। खरं तर मी बाय नेचर खूप इंट्रोवर्ट आहे आणि कधी पब्लिक स्पीकिंगसाठी कधी कामं केलेली नाही। Aishwarya will agree. She scored 200 marks in interview, and the same you can see me. There is a difference in personality, which I want to say that those people who are outspoken, who have that personality, those people who can speak in a very fluent manner, they can represent in a good manner, आणि त्यांचे मार्क्स पण तसे रिफ्लेक्ट होतात। सेम मी आता जसं ऐश्वर्याचा पॉझिटिव्ह आउटलुक होता, माझा आउटलुक जो होता तो टोटली निगेटिव्ह होता, आणि मला त्या निगेटिव्ह आउटलुकमुळे 145 मार्क्स आहे। सो आय वॉन्ट टू हायलाइट की दिस इज कमेंडेबल दॅट यू आंबेडकर यांना देवार वंदन करते, आणि आज मला इथे बोलवलं, माझा सन्मान केला, सर्व मान्यवर यांचे पण मी आभार व्यक्त करते आणि माझे 2 शब्द मी बोलते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक काहीतरी आपण एमपीएससी किंवा यूपीएससी करतो त्यामुळे एक काहीतरी ठरवलं पाहिजे असं मला वाटतं। एमपीएससी आणि यूपीएससी हे आपण जसं बोरवेल आहे तसं मला वाटतं, कुठे पाणी लागेल हे आपण थोडंसं त्याच्यामध्ये अंदाज आपला घेतला पाहिजे आणि तिथंच आपण ते टेस्ट करायला चालू केलं पाहिजे। काय मुलं मुली काय करतात की यूपीएससी करतात, 3-4 वर्ष तिकडे केलं, तिकडे सक्सेस नाही आलं का मग एमपीएससी ला येतात। आता मी माझा अनुभव सांगेन, मागील 5 वर्षापासून मी ज्युडिशियल सर्व्हिसेस करत होते, प्री मेन्स इंटरव्ह्यू, आजही तुम्ही एमपीएससी साईटवर जाऊन पहा, इंटरव्ह्यू सुद्धा 5 वेळा, पण मी थांबले नाही। फक्त काय आहे त्याच्यामध्ये 64 जागा असल्या का आपला सिरियल नंबर रिकमेंडेड होत नव्हते 70 ला, 70 जागा असले का सिरियल नंबर 90 ला, म्हणजे 1-1, 2-2 मार्कावर खूप सारे मुलं असतात, त्याच्यामुळे माझं जात होतं ज्युडिशियल सर्व्हिसेस, पण मी थांबले नाही। सेट युअर गोल हे एक टार्गेट ठेवायचं, आणि एवढ्या सगळ्यांमधून मी कधीच नाराज झाले नाही, कारण की माझ्यासोबत फक्त होता माझा अनुभव। जो 5 वर्ष इंटरव्ह्यूला गेले, हा 6वा माझा इंटरव्ह्यू होता एमपीएससीचा। साहेबांनी गेल्यावर माझ्या बसण्याच्या आणि माझ्या बोलण्याच्या स्टाईलवरच विचारलं का तुम्ही याच्या अगोदर पण इंटरव्ह्यू दिले का, तर मी घाबरलेच नाही, कारण की 5 वेळा ऑलरेडी तिथे सारखी चक्र मारत होते ना। 5 वर्ष लगातार 2015 पासून चालू केले तर 20 पर्यंत मी कंटिन्यू होते सर,
आणि आता यावर्षी झाले आणि साहेबांनी अतिशय म्हणजे प्रेरितच केलंय मला आणि माझंही तेच मत आहे की आपण आपल्या समाजाचं देणं लागतो. ज्यावेळेस आपण पुढे येतो, आपण एका पर्टिक्युलर वर्गात आपण एका समाजात आलो, त्याचं आपण देणं निश्चितच लागतो. आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा मदतीचा हात आपल्या मागच्यांना आपण दिलाच पाहिजे. आपण कुठेही जाऊ जगाच्या याच्यात, परंतु ही गोष्ट आपल्या लक्षात राहिली पाहिजे की आहे कोणाचं योगदान लागलं दिव्याच्या गाडीला, हे आपलं नेहमी लक्षात राहिलं पाहिजे. एवढंच बोलते. आणि जर कोणी जर समजा LLB LLM करत असेल आणि ज्युडिशरीमध्ये किंवा सहाय्यक सरकारी अभियोक्तामध्ये कोणा जायचं असेल तर आपण सिलेबस काय असतो, पॅटर्न काय असतो, त्याचा आता एकदम गाढा अभ्यास झालेला आहे. त्यामुळे मी नक्कीच त्यांना मदत करेन. अर्धा तासाचा आपण जर काही असेल का कशी एक्झाम द्यायची असते, अभ्यास काय, पुस्तकं काय, त्याच्याबद्दल मी एक वेगळं सेशन जर कोणी एक जरी विद्यार्थी असला तरी मी येऊन द्यायला तयार आहे. काही प्रॉब्लेम नाही. जय भीम, जय विद्या.